कोणी कोणाला काढलंय, नाही का? कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. कोणी कोणाला काढलंय हेच कळेनासं झालंय. हा प्रश्न खरोखर विनोदी अंगानं जर बघितला तर तो हसण्यापुरता ठीक आहे हो. दिल्लीत राहुल गांधी एक नवा मुद्दा घेऊन आले होते, वोट चोरीचा मुद्दा. आणि या मुद्द्यावर मोदी सरकारला, निवडणूक आयोगाला कोंडीत पकडण्याच्या पवित्र्यात असताना त्यांचा हा मुद्दा जो दिल्लीत गाजला, तो बिहार निवडणुकांच्या प्रचारात मात्र फारसा चालताना दिसत नाही. इकडे आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय, तर मागच्या कित्येक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात म्हणून जे विरोधक बोंबलत होते, त्यांचा टाहो ऐकून, टाहो म्हणायचं काय याला, या विरोधकांनी फोडलेला हंबरडा ऐकून माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या जुलमी राजवटीला, या जुलमी प्रशासनाला, सुलतानी, अस्मानी वगैरे जे काय म्हणायचे त्याला, या कुटील प्रशासनाला अल्टिमेटमच दिलं आहे की 31 जानेवारीपूर्वी निवडणुका आटोपल्या जाव्यात, नव्हे तर पालिका अस्तित्वात याव्यात 31 जानेवारीपूर्वी. म्हणजे काही झालं तरी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापूर्वी निवडणुका आटोपल्याच पाहिजेत. मग आता लागा कामाला. तर हा असा एक संदेश राजकीय पक्षांना दिला गेला एका बाजूला, की जसं प्रशासनाला लागा कामाला सांगितलं तसं मग राजकीय पक्षांनी कामाला लागायला हवं. आता युत्या, आघाड्या यांचे जे काही सोपस्कार आहेत ते आटोपून प्रचाराच्या दिशा ठरवल्या जायची वेळ आली आहे. पण महाराष्ट्रातले काही पक्ष जे कालपर्यंत कब है होली, म्हणजे त्या गब्बर सिंगच्या स्टाईलमध्ये विचारायचे ना, होली कब है? कब है होली? कब? आता त्या धर्तीवर ते कधी होणार निवडणुका असं जे बोलत होते, विचारत होते, तेच आता निवडणुका पुढे ढकलण्याच्या बाता मारू लागलीत. तर याला काय म्हणायचं? पराभव समोर दिसतोय म्हणून पळवाट शोधताय, की अजून तयारीच झाली नाही मनाची? मित्रो, परवा जो काही इव्हेंट झाला मुंबईत विनोदी पक्षांचा, खरंच विनोदी होता तो. कसं आहे, या लोकांसाठी एका बाजूला EVM, एका बाजूला मतदार याद्या, अशी 2-2 कारणं होती. आधी EVM मॅनेज करून निवडणुका जिंकल्या, अशी ओरड चालवली जात होती. मग आपटूनही EVM हॅकबद्दल ठोस पुरावे देता आले नाहीत किंवा येत नाहीत. उलट 1-2 ठिकाणी प्रतिकात्मक बॅलेट पेपरवर निवडणुकाही घेतल्या गेल्या, तिथंही तोंडावर पडले लोक. मग आता मुद्दा काय, तर मतदार याद्यांमधला घोळ. मतदार याद्या सदोष आहेत, असतीलही, नाही कोण म्हणतंय, पण त्या आत्ता सदोष झाल्या का हो? काँग्रेस सत्तेत असल्यापासून या याद्या अशाच प्रचंड चुकांसह प्रसिद्ध होत आलेल्या आहेत. अनेकांची नावं गाळली जातात, जिवंत माणसाला वगळलं जातं, तर मैताला मतदानाचा अधिकार असतो. अनेकदा हे जे मेलेले लोक आहेत ना, ते मतदानाच्या दिवशी स्वर्गातून खाली उतरतात आणि मतदान करून परत वरही जातात. एक माणूस नाही का मतदान केंद्रावर येऊन विचारून जातो की सुजाता गोखले या मतदान करून गेल्या का हो? तर तो निवडणूक अधिकारी सांगतो, हो आत्ताच गेल्या की 5 मिनिटच झाली. अरे रे, यावर्षी पण चुकलो. गेली 5 वर्ष झाली मी सातत्यानं माझ्या मेलेल्या बायकोला भेटायला इथे येतो, पण ती माझ्या आधीच मतदान करून निघून जाते. म्हणजे एक विनोदाचा भाग म्हणून ह्या ज्या काही जोककडे बघणं वगैरे ते एका बाजूला, पण हा सावळा गोंधळ आहे आणि तो आजचा नाही आहे, तर वर्षानुवर्ष चाललेला आहे. त्यावर बोलणारे तेव्हाही बोलायचे, आजही बोलतात. फक्त या बोलणाऱ्यांमध्ये राजकारण्यांची भर पडलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य तर बोलायचे, पण आता राजकारणी बोलू लागलेत. आणि हे राजकारणी संधीसाधू बोके आहेत. मतदारांच्या मनोरथांच्या इमल्यांवर लटकावलेल्या शिंक्यातलं लोणी, सत्तारूपी लोणी मटकावण्यासाठी टपलेले हे बोके. हे कधी काय बोलतील, कधी काय करतील हे सांगणं कठीण आहे. या बोक्यांपेक्षा वेगळा मनस्वी राजकारणी माणूस जो चुकून राजकारणात आला किंवा या मार्गाला लागला असं वाटायचं. म्हणजे आजही वाटतं थोडं थोडं. तो माणूस म्हणजे राज ठाकरे. आता हा माणूसही अशाच पद्धतीनं बेताल बोलायला लागला. हे जेव्हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याला उमगतं ना, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. राज ठाकरेंनी एक विधान केलं काल परवा, की काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे सातत्यानं लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतात. तेही विधानसभेला लाखांच्या फरकाने हरले. ह्या मागच्या नवलच आहे. कसं शक्य आहे? बरं, मग भाजपच्या IT सेलनं त्यावर मीम्स बनवले की थोरातांना 1,01,000 मतं मिळाली होती. पण त्यांच्या समोरच्या उमेदवाराला, त्या अमोल खताळला 1,12,000 मतं मिळाली आणि थोरात हे 10,500 किंवा 11,000च्या फरकानं हरले. लाखाच्या फरकानं पडणं कशाला म्हणतात? मग गणित कच्चं आहे का? वगैरे वगैरे सुरू झालं. म्हणजे राज ठाकरेंची ते थोडक्यात गणितीय
अक्कल काढायला लागले होते आणि प्रचंड ट्रोलिंग सुरू झालं होतं. पण मित्र एक एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे थोरात हे आजवर म्हणजे 1985 पासून 90, 95, 99, 2004, नंतर 2009, 2014, 2019 या अशा सलग 8 टर्म्समध्ये जिंकत आले. हे खरं आहे. पण हेही खरं आहे की ते कधीच लाखांच्या मताधिक्याने जिंकलेले नव्हते. एवढ्या वर्षांनी फक्त 2004 साली त्यांना आजवरचं सगळ्यात जास्त असं मताधिक्य मिळालं होतं. ते होतं 75,755 मतांचं. म्हणजे पुरे लाखभरही नाहीत. 90ला तर त्यांच्या विरोधातल्या भाजपच्या उमेदवारांनी थोरातांचा धूरच काढला होता. अवघ्या 4,863 मतांनी थोरात जिंकले होते. एका गावातली विशिष्ट मतपेटी फुटली आणि त्यातून एक गठ्ठा मतं ही थोरातांना मिळाली म्हणून ते 1990ची निवडणूक कशीबशी जिंकले. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे काही ट्रेंड सेटर नेते, राजकारणी वगैरे नाहीत की त्यांचा मागच्या निवडणुकीत झालेला पराभव हा संशयास्पद वाटेल. राज ठाकरे हा माझा आवडता नेता. मला उद्धव ठाकरे का आवडत नाहीत तर त्यामागचं कारण राज ठाकरे आहेत. शिवसेनेचा खरा वारसदार, नेक्स्ट शिवसेना प्रमुख म्हणून आम्ही आमच्या तरुणपणी ज्या राज ठाकरेंना बघत आलो, पाहत आलो, त्यांचा हक्क ज्यानं मारला, हिरावला, त्या उद्धव ठाकरेंबद्दल मनात एक अढी निर्माण झाली, ती कायमची. पण जो आपल्याला आवडतो तो नेता जेव्हा कधी राजकारणात मुसंडी मारण्याची संधी येते तेव्हा चुकीचे निर्णय घेऊन कच खातो, हे आजवर सातत्यानं घडताना पाहून वाईट वाटतं. लोकसभेला धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती मागच्या. चिन्ह शिंदेंचं, पण उमेदवार तर तुमचा असणार होता ना. बाळा नांदगावकर जर खासदार बनले असते तर त्यांच्यामार्फत मनसे वाढवता नसती आली का? आपल्या खात्यात एक खासदार असणं पक्षवाढीसाठी कामाला येत नाही. कधी कधी निवडणुका न लढवणं, अचानक PR एजन्सी चालवणं, लावर येतो व्हिडिओ वगैरे, मग अचानक बिनशर्त पाठिंबा देणं, यामुळे आपल्याच पक्षाचं, कार्यकर्त्यांच्या भविष्याचं मातेरं करून टाकणं, हे सुद्धा राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांना रुचत नाही. मी मागे म्हणालो होतो की निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारची एनर्जी बूस्टर असते. तो जो काही माहोल असतो निवडणुकांचा, त्यात जी काही एनर्जी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पसरते, कोण काय करतो, हा जो काही मोसम असतो त्या मोसमात जर कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, म्हणजे तुमचं जे इंजिन आहे त्याला ओव्हरऑलिंग जे काय म्हणतात, ऑइलिंग करणं, हे जर निवडणुकीच्या काळातच होत असतं प्रत्येक पक्षाचं, आणि त्याच वेळेत जर आपण शांत बसलो, आपलं इंजिन तसंच यार्डात ठेवलं, तर त्याला गंज लागेल, नाही का? तुमच्या सांध्यांना ग्रीसिंग व्हायला पाहिजे, ऑइलिंग व्हायला पाहिजे. आणि हे ऑइलिंग म्हणजे या निवडणुका असतात. हरणारे हरतात, जिंकणारे जिंकतात, लोकं कुणाला मतदान करायचे त्यांना करतात. पण जो सामान्य कार्यकर्ता असतो तो गल्लीबोळात ज्या त्वेषानं, आवेशानं उतरून काम करतो, प्रचार करतो, त्याने त्याच्यात जी काही 5 वर्षात आलेली शिथिलता असते, शैथिल्य असतं, ते सगळं असं साफ फेकून दिलं जातं. तो असा तरतरीत होऊन उभा राहतो पुन्हा पक्षकार्य करण्यासाठी. आणि हे एका जबाबदार पक्षप्रमुखाला कळू नये, हे मला काही पटत नाही. हे सगळं सातत्यानं होत आलं हो. पण आता 2025 साली जी संधी मनसेला निर्माण झाली होती, 2019ला जे राज्यात घडलं, उद्धवजी काँग्रेससोबत गेले, आधी भाजपबरोबर निवडणूकपूर्व युती असतानाही आणि जनतेनं त्यांना मॅन्डेट दिलेलं असतानाही ते काँग्रेससोबत गेले. डोळा एकाला मारला, पळून गेली दुसऱ्याच बरोबर आणि हनीमून तिसऱ्याबरोबर, असं जे काही वर्णन या सगळ्या घटनेचं राजसाहेब या राजकीय परिस्थितीचं करायचे, त्यांनी सामान्य मराठी माणूस सुखावायचा एक प्रकारे कन्व्हिन्स झाला होता की हा एक नेता या बजबजपुरीला पर्याय उभा करू शकतो. मग त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला, मशिदीवरच्या भोंग्यांना विरोध केला, त्यामुळे वसंततात्या मोरे गेले, म्हणजे पक्ष सोडून गेले. हिंदुत्वाचा पुरस्कार पुन्हा सुरू केला. पण हे सगळं तात्पुरतं वाटावं अशा पद्धतीनं ते बदलत गेलं, पुढे विचार बदलत गेले. आणि मागेही 2017ला ज्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं सांगायला राजसाहेब दिल्लीला गेले, इथं पत्रकार सभा घेतल्या, तसंच ते आताही वागताना दिसत आहेत. आज सगळ्याच पक्षांना विटलेला सामान्य माणूस जर बदल शोधत असेल किंवा पर्याय शोधत असेल तर तो मनसेच्या रूपानं मिळाला असता, किंबहुना राज ठाकरेंनी ठरवलं असतं तर ते तसा प्रयत्न करू शकले असते. आज अनेक जण हा सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे आणि राज ठाकरेंना मॅनेज केलं गेलेलं आहे, राज यांच्यावर दबाव आहे आणि राज इथे यांच्या कंपूत शिरून वेगळंच काहीतरी करतायत. पण एक दृष्टिकोन असाही आहे की सगळं काही हाताशी असताना पुन्हा घराचे वासे फिरल्यासारखं ते मावा आघाडीच्या कंपूत शिरलेले मला दिसत आहेत. काल त्यांना बाकीच्या कावेबाज लोकांनी व्यवस्थित वापरून घेतलं.
फरडा बघताय, मार्मिक बोलतो. एकतर ही विरोधकांची विरोधी आघाडी वगैरे नाही आहे, तर विनोदी आघाडी आहे आणि हे पक्ष म्हणजे विनोदी पक्षच आहेत. हे सिद्ध करणाऱ्या विधानांमध्ये चक्क राज ठाकरेंना त्यांनी समाविष्ट करून टाकलं, हे मोठं दुर्दैव आहे. आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? पाहिलं त्या विनोदी रांगेत शेजारी बसलेले उद्धवजी निवडणूक आयोगावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का असा पांचट प्रश्न विचारतात. ते आपण समजून घेऊ शकतो, कारण ही महाराष्ट्राची हास्यजत्रा आज नाही, 2019 पासून ऐकतोय आपण. त्यांचे पांचट पंच कधी वाचतात तर कधी फुसके ठरतात. पण राजसाहेब हे कुठल्याही मंचावर असू द्या, त्यांचा पंच हा पंच असतो, तो वाचतो. बाप लेकीच्या वयातलं अंतर जे आयोगाच्या नोंदीनुसार भयंकर विनोदी असेल, एक 124 वर्षांची, तर बापाचं वय 43. मग जो काय पंच बाहेर येतो तो कडकच होता. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. अर्थात समोरच्या चाय बिस्कुटांना कळायला काही सेकंदांचा अवधी लागला नाही म्हणायला. विषय गंभीर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आवडणाऱ्या नेत्यातलाही विनोदी पक्षात सामील झालेलं पाहून खरंच खेद वाटला मला. आश्चर्य वाटलं की दरवेळेस संधी या माणसाचं दार ठोठावते, पण हा माणूस त्या संधीला लाथाडून भलत्याच मार्गावर का चालतो? असो, राजकारण आहे, इथून आपल्याला जसं दिसतंय तसंच ते असेल असंही नाही. बरं, जे काही असेल ते तसंच दिसतंय किंवा ते दिसेलच असंही नाही. पण जे घडणार आहे किंवा जे काही होऊ घातलं आहे ते समोर येईल थोड्या दिवसात. कोणी कोणाला काढलं आहे, नाही का? कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. कोणी कोणाला काढलं हेच कळेनासं झालं. हा प्रश्न खरोखर विनोदी अंगानं जर बघितला तर तो हसण्यापुरता ठीक आहे, पण मतदार याद्यांमधला हा घोळ, जे कुणाच्या वयाचं केलेलं मातेर, म्हणजे एखाद्या 16 वर्षाच्या तरुणीला 80 वर्षाची दाखवणं किंवा 80 वर्षाच्या आजीला अगदी 16 वर्षाची तरुणी बनवणं, हे आजचं नाही आहे, हे कधीपासून सुरू आहे. असे घोळ परत तुमच्या जन्मतारखेपुढे 19XX वगैरे असं काहीतरी टाकलेलं असतं. मी तुम्हाला ना माझं निवडणूक ओळखपत्र जे आहे ना ते कधीतरी दाखवेन, तर आता असेल उपलब्ध तर आता मी सांगेन एडिटरला टाकायला. माझ्या जन्मतारखेच्या पुढे असे XX लिहिलेले आहेत. ते केवढी गंमत आहे निवडणूक आयोग आणि हे सगळं मतदार याद्यांचे घोळ वगैरे. पण या सगळ्या घोळासाठी निवडणुका आता थांबवा, पुढे ढकला आणि ज्या पद्धतीनं कधी नव्हे ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी आशा वाटू लागलेली होती जनतेला, की नगरसेवक नाही आहे इथे, प्रशासनाच्या नावानं सगळीकडे खडी फोडली जाते आणि बऱ्याच महानगरपालिकांमध्ये मोठे घोळ चालू आहेत. तुम्ही त्या सरकारवर आणि सरकारसोबत जो प्रशासक असतो, जो आयुक्त असतो, त्यांच्या ज्या मिलीभगतीनं चाललेलं हे जे काही राजकारण आहे त्याच्यावर तुम्ही सातत्यानं टीका करत असताना एका बाजूला आता निवडणुका लढवून कम्पीट करून सत्ता हातात घेणं किंवा एक समर्थ विरोधी पक्ष बनणं. समजा उद्या तुम्ही नाही जिंकाल की नाही शंका आहे, त्यामुळे विरोधी पक्ष बनाल, पण तुम्ही अंकुश तर ठेवू शकाल. आज महानगरपालिकांमध्ये नगरसेवकच नाही आहेत, ना महापौर आहे, ना सत्ताधारी पक्षांचे ना विरोधी पक्षांचे, ना तिथे आमसभा होतात, ना कुठले टेंडर पास होतात. जे काही होतंय ते वरून होतंय, आतल्या आत होतंय आणि मग बसा बोंबलत यांच्या नावानं शिमगा करत. मग तुम्हाला निवडणुका पुढे ढकलण्याची ही दुर्बुद्धी का सुचते आता? आहे की नाही विनोद हा मोठा? त्यामुळे हे सगळे जे विनोदी पक्ष जे आहेत ना, या विनोदी पक्षाची हास्यजत्रा आहे ना, ती आपल्याला अनुभवायची आहे. कारण आपण आता हळूहळू पुढच्या 2 महिन्यात बरंच काही अनुभवणार आहोत आणि ही हास्यजत्रा जबरदस्त गाजणार आहे. असे जे काही पंच असतात ते काही फुसके ठरणार नाही, तर जोरदार वाजणाऱ्या पंचेसच्या गॅरंटीसह ही हास्यजत्रा येणार आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.